आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे, स्वच्छ निवडून धुवून। आलं घेतलेलं आहे 2 इंच। 2 मोठ्या लसूण घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये वाटून घेऊया। आता आपण भाजी काय काय घेतली ते बघूया। फ्लावर घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे कापून, बटाटा घेतलेला आहे, शिमला मिरची, वाटाणे, फरसबी आणि मिरची हे सगळं मोठे मोठे असे कापून घ्यायचे आहेत। एका बाउल मध्ये घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण व्हेज बिर्याणी मसाला टाकूया 2 चमचे। हळद 1 छोटा चमचा, मिरची पावडर 2 चमचे, हिरवी मिरची टाकूया। आपण वाटून घेतलेला मसाला टाकूया 2 चमचे। थोडं मीठ टाकूया 1 चमचा। 4 चमचे तेल टाकूया। दही टाकूया 4 चमचे। हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेला आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि थोडासा पुदिना टाकायचा आहे। पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। मॅरिनेट करून आपण 1 तासभर एका बाजूला ठेवायचं आहे झाकून। आता आपण 5-6 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, उभे कापायचे आहेत। आता आपण ते तळायला घ्यायचे आहेत। कढईत तेल टाकून गरम ठेवलेली आहे। आता आपण तेल गरम झालंय का बघूया। तेल गरम छान असं झालेलं आहे। आता आपण कांदा तळून घ्यायचा आहे। कांदा लवकर तळण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया किंवा आपल्या साखर टाकली तरी चालते, म्हणजे कांदा पटकन तळला जातो। कांदा आता आपला मऊ होत आलेला आहे। या स्टेजला आल्यावरती गॅस बारीक करून कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा आपला खरपूस तळत आलेला आहे। आता कांदा आपला छान असा परतून झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। आता आपण राईस बनवायला घेऊया। पाणी गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता आणि थोडंसं जिरे ते पाण्यात टाकायचं आहे। 1.5 चमचा मीठ टाकणार आहे मी राईस मध्ये। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळूया, म्हणजे राईस असा छान असा पांढरा शुभ्र होतो। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये राईस टाकून घेऊया। बासमती राईस घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून मी पाण्यामध्ये 15 मिनिटं भिजत ठेवलेला होता।
राईस आता आपण एकदा हलवून घेऊया. पाणी याच्यातलं काढायचं नाहीये. राईस असं आपण शिजवून घ्यायचं आहे. आता आपण झाकण ठेवून जरा बारीक गॅसवरती ठेवायचं आहे. आता आपण फोडणी देऊया बिर्याणीला. त्यासाठी मी तेजपत्ता, काळी मिरी, खडे मसाले आहेत टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला तो टाकायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट, कोथिंबीर ती टाकायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आपण भाजी मॅरिनेट करताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्याप्रमाणे टाकायचं आहे. तिखट टाकायचं आहे, तुम्हाला कमी जास्त कसे लागेल तसे. मी 3 चमचे टाकलेले आहे. हळद अर्धा चमचा, बिर्याणी मसाला वेज 2 चमचे. मिक्स करून घ्यायचे. काजू टाकायचे. थोडे बेदाणे टाकायचे. मिक्स करून घ्यायचे. आपण तळून घेतलेला कांदा होता मगाशी, तो टाकायचा आहे. ते मिक्स केल्यानंतर मग आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले होते ना भाज्या, त्या टाकायच्या आहेत. मिक्स करून घ्यायचंय. आता आपण झाकण ठेवून शिजत ठेवायचंय. आता आपण झाकण उघडून बघूया भाजी शिजली आहे काय. आणखीन 10-15 मिनिटं ठेवायची आहे. दहा मिनिटं झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया भाजी. दहा मिनिटं झालेले आहेत. आता आपण बघूया भाजी शिजली आहे काय. भाजी आपली छान शिजलेली आहे. आता आपण त्याच्यावरती राईस टाकून घेऊया. राईस पसरून घ्यायचा आहे. आता आपण गॅसवरती तवा ठेवायचा आहे, बारीक गॅस करून. त्याच्यावरती हा टोप ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपण येलो कलरचा फूड कलर टाकायचा आहे दुधामध्ये मिक्स करून. आणि मी ऑरेंज कलर पण घेणार आहे. ऑरेंज कलर घेतलेला आहे दुधामध्ये टाकून. त्याच्यावरती आपण तळलेला जो कांदा ठेवला होता थोडा, तो टाकायचा आहे. थोडी कोथिंबीर.
कोथिंबीर टाकायची थोडी. तूप घेतलेलं आहे आपण गरम करून 2 चमचे, ते टाकायचं आहे. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. दम द्यायला ठेवूया आपण. आता ताट असं ठेवायचं की त्याच्यातून वाफ बाहेर येणार नाही असं ठेवायचं आहे. 25 मिनिटं ठेवायचं आहे वाफेवर बारीक गॅस करून. 25 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया. दम छान असा बसलेला आहे. आता आपण काढून सर्व करूया. छान अशी व्हेज दम बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक यू.